9 फेब्रुवारी अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू होतं हे जगासमोर आणण्यासाठी रोहित पवारांनी दिवस निवडलाय तो 9 फेब्रुवारीचा। अपघाताच्या दिवशी विमानामध्ये नेमकं काय घडलं हे जाहीर करण्यासाठी देखील रोहित पवार वाट पाहतायत 9 फेब्रुवारीची। कारण अजित पवारांचं निधन होऊन 9 फेब्रुवारीला 12 दिवस पूर्ण होत आहेत आणि हे 12 दिवस पूर्ण झाल्यावर रोहित पवार कोणता बॉम्ब फोडतायत याकडे फक्त दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या त्या कुठेतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे। चर्चा दुसरीकडेच कुठेतरी भरकटत चाललेली आहे आणि त्याला एक राजकीय स्वरूप हे मोठमोठ्या नेत्यांनी तिथं दिलंय हे बघून कुठेतरी परिवारातला एक व्यक्ती म्हणून दुःख वाटतं। तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि त्या राष्ट्रवादीचे मुख्य पदचे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडेच आणि सुमित्रा काकींकडेच राहावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे। काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल। जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत। अजित पवार हयात असताना पुण्यात रोहित पवारांसोबत असलेली त्यांची केमिस्ट्री फक्त बारामतीपुरतीच मर्यादित नव्हती तर संपूर्ण महाराष्ट्राला ती परिचित होती। आणि म्हणूनच अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांनी उपस्थित केलेले काही मुद्दे आणि प्रश्न लक्षवेधी ठरतायत। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणार की नाही, काही जण या प्रश्नाचं उत्तर देत आहेत तर काही जण या प्रश्नाचं उत्तर टाळताना दिसत आहेत आणि त्यानंतर एकाच गोष्टीवर बोट ठेवत आहेत, ती म्हणजे विलीनीकरणाबाबत अजित पवारांची इच्छा काय होती आणि अजित पवारांच्या मनात नेमकं काय होतं हे सगळ्या जगासमोर आणणार असल्याचा शब्द रोहित पवारांनी दिलाय। 9 तारीख होऊ द्या, मग स्पष्टपणे या सर्व गोष्टींकडे आपल्याला बोलता येईल। काय शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या त्या कुठेतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे। अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस त्याच्या मनामध्ये काय आहे याच्याबद्दल कुणीच तिथं चर्चा दुर्दैवाने त्या ठिकाणी करत नाही। चर्चा दुसरीकडेच कुठेतरी भरकटत चाललेली आहे आणि त्याला एक राजकीय स्वरूप हे मोठमोठ्या नेत्यांनी तिथं दिलंय हे बघून कुठेतरी परिवारातला एक व्यक्ती म्हणून दुःख वाटतं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धुरा ही सुनेत्रा पवारांकडेच राहायला हवी याचा पुनरुच्चार करताना रोहित पवारांनी आमदारांची इच्छा, पवार कुटुंबाचं मत आणि जनभावनेचं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय। तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि त्या राष्ट्रवादीचे मुख्य पदचे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडेच आणि सुमित्रा काकींकडेच राहावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे। फक्त या गोष्टी आम्हाला या दुःखद काळामध्ये बोलता येत नाही, एवढंच त्यातलं त्या ठिकाणी फरक। त्यामुळे कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं, परिवाराचं म्हणणं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं, महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणीही डावलणार नाही। त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय की काकीच तिथं त्या पक्षातले प्रमुख राहतील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना त्यांना उपरं ठरवलंय की ज्या माऊलींनी स्वतःवरती जो दुःखाचा डोंगर कोसळला होता त्या दुःखाच्या डोंगरातनं स्वतःला सावरून माननीय अजितदादा पवार साहेबांना अभिप्रेत असलेली जबाबदारी त्यांनी घेतली। महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये जे आहे तेच येणाऱ्या काळामध्ये होईल। आमच्या पक्षाचे निर्णय आमच्या पक्षाचे नेते घेतील, दुसऱ्यांना काय वाटतं याच्यावर आमच्या पक्षाचे निर्णय होत नाही। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही हे काळ आणि वेळच ठरवणार आहे। मात्र जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार घड्याळ चिन्हावरती निवडणुका लढतायत। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी घेतलेला हा निर्णय विलीनीकरणाच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा होता का,
अशी देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. दरम्यान जिल्हा परिषदांच्या निवडणुकाच्या निमित्तानं रोहित पवारांनी मतदारांना एक भावनिक आवाहन केलंय. काळानं घाला घातला आणि अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं. नियोजन करूनही पवार कुटुंबाला कोणत्याही उमेदवाराच्या प्रचाराला जाता आलं नाही. निवडणूक असलेल्या 12ही जिल्ह्यात मतदारांना विनंती आहे की माननीय अजितदादांना स्मरून त्यांच्या विचाराला सहकार्य करण्याची हीच ती योग्य वेळ. माननीय अजितदादांचे विचार पुढे घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. बारामतीच्या ज्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अजितदादा विसावले त्याच विद्याप्रतिष्ठानमध्ये अजितदादांचं स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाबद्दल चर्चा करण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळालं. शरद पवार, प्रतिभा पवार, श्रीनिवास पवार, जय पवार, पार्थ पवार, रोहित पवार, रजनी इंदुलकर तसंच विद्याप्रतिष्ठानचे काही विश्वस्त अजितदादांच्या स्मारकाच्या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी उपस्थित होते. या स्मारकाबाबत या सर्वांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. हे एक चांगलं स्मारक असावं, त्याच्याच बरोबर एक चांगलं म्युझियम असावं. अजितदादांची काही भाषणं, काही फोटो, काही गोष्टी ह्या तिथे ठेवल्या तर लोकांना तिथं बघता यावे. कारण का मराठी आणि महाराष्ट्र आणि हिंदू संस्कृतीमध्ये स्पर्शाला फार महत्त्व असतं. त्यामुळे अजितदादांचा स्पर्श झालेल्या ज्या वस्तू जर आपल्याला म्युझियममध्ये ठेवता आल्या तर त्या चांगल्या राहतील अशी इच्छा लोकांनी व्यक्त केल्यानंतर पवार साहेब, सुनित्रा काकी, पार्थ, जय, परिवारातले सर्व, सुप्रियाताई, आम्ही सर्वच लोकांचं म्हणणं आलं की आपल्याला म्युझियम चांगलं केलं गेलं पाहिजे आणि स्मारक. शरद पवारांनी जन्माला घातलेली राष्ट्रवादी वाढवण्यासाठी अजित पवारांनी दिवस रात्र एक केला याबाबत कुणाचंही दुमत नसेल. राजकीय मतभेदांमुळे एका राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले. मात्र रोहित पवारांनी काका अजितदादांसोबत जाण्याऐवजी आजोबा शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं. असं असलं तरी अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातले ऋणानुबंध विरले नाहीत. विधानसभेत रोहित पवारांच्या विजयावर अजित पवारांनी केलेली टिप्पणी अजूनही महाराष्ट्राच्या स्मरणात आहे. दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असते तर काय दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असते तर काय भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणीच माती लागू नका. तुम्ही तुमचं काम करा. मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. मी जयंतराव ज्यावेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे, मी कधी तुमच्या कुणावर टीका टापणी केली? काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचाराने चाललं, मी माझ्या विचाराने चाललो. बेधडक स्वभावाच्या अजित पवारांनी त्यांचं रोहित पवारांशी असलेलं नातं अशा प्रकारे अनेक व्यासपीठावरून उलगडून दाखवलं. तर जेव्हा जेव्हा अजित पवारांवर राजकीय टीका करण्याची वेळ आली तेव्हा रोहित पवारांनीही नैतिकता आणि मान सन्मानाची लक्ष्मणरेखा कधीच ओलांडली नाही. अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांच्या भावनिक पोस्टही चर्चेत राहिल्या. अजित पवारांच्या रूपात रोहित पवारांनी फक्त काकाच नव्हे तर मार्गदर्शकही गमावलाय. आणि याच मार्गदर्शकानंच शिकवलेली रणनीती वापरून रोहित पवारांना अनेक राजकीय आव्हानं आता पेलायची आहेत. जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.